तर बघा आज होता रविवार म्हणून आम्ही बनवतो आहे घावणे. बनवलाय आणि हे बघा चालू आहे. आज रविवार आहे म्हणून घावणे बनवतोय. मस्त मस्त गरम गरम बघा. घावणे आणि चहा, कोरी चाय मस्त लागते. खाऊन बघा. बघा असा काढायचा, मस्त असा ठेवायचा. बघा असा नाश्ता आम्ही केला. सगळ्यांनी नाश्ता केला. लास्टला मी बसले. मावशांना विचारूया नाश्ता करायचा. खायच्या वाळा गेल्या खायच्या. हे बघा आज आम्ही आणलो मासे, बारके मासे. उघडा होय हे खोला आधी पहिले पूर्ण बघा. हे आम्ही आज मासे आणलो चढणीचे. आणि ह्याच्यात काय होत खेकडे. म्हणून का खेकडे दाखवतो. हो का असेच होत. आणि वेदांत शांगा चाललं तुझ्यासाठी तयारीत राहतो. तर खेकडे हे बघा. हे बघा आम्ही आणलो कुर्ले जिवंत ते सायडे खेळ. हे बघा आता कसे कसे वर चढतात ते बघा. वेदांतचे पप्पा बघा आता तोडू असा दाबू पकडू काय येणार आहे. वेदांतच्या पप्पांनी पकडला. बघा भाई आमच्या पकडले. आणि वेदांतचे पप्पा आता दुसरी कोणी पकडायचा प्रयत्न चालू आहे. वेदांतच्या पप्पांचा दुसरी खेकडे दुसरं योग दाबा अशी त्या का दाबा. वेदांतचे पप्पा दुसरा प्रयत्न केला, सक्सेसफुल झालेला आहे. दुसरा पण प्रयत्न पप्पा वेदांतचे पप्पा साफ करतात. लेंगे सगळे लेंगे नाही परत मिक्सर लावू ना मग ते काढू नको. काय घेत तर बाबा बघा. साफ करतात वेदांतचे पकडली. वेदांतने बघा पकडली. बघा कशी करते अशी कर. असं दाखव असं उलट दाखव. ह्या साईडने दाखव. ह्या साईडने धर. पकड खाली तू. मी वर पकडलं. वेदांत प्रयत्न करते. हे बघा वेदांत बोल बरे तू. हे बघा आणि आणली त्याला दाखवते तुला. हे बघा सगळं साफ करतात. हे घे भैया. पप्पा सगळं पकडलंय आणि भाई पण आमचं साफ करतो. आमका काही साफ करू येणच नाही त्याच्यामुळे भाई आमचं साफ करतात. आणि वेदांतचे पप्पा त्याचे लेंगे तोडताय. त्याच्यात टाक भाईच्या टोपलेत. चला तेव्हा माशाच्या सारची चटणी काढून घेतलं सगळी. कारण माशाची चटणी बनवायची होती ही. त्याच्यात गावाकडे त्याला टिकला बोलतात. काही कढी बनवायची नव्हती. कढी पातळ बनवतात. ह्या पातळ बनवत नाही कारण मासे पण गावठी होते सगळे तेही जातं. त्याच्यामुळे पातळ केल्याने चव लागायची नाही. त्याच्यामुळे आम्ही अशीच केलं सुकी. मासे सगळे घातले उकळल्यावर. नाही तर ती सगळे मासे त्याच्यात वितातल्या कढीत सगळे हे झाले. असे करून घेतलं बंद केलं. नंतर हे बाबा मासे कोरले आणलेलं दुपारी हे मिक्सराक लावून घेतलं. त्याचे पाय जे असतात बारके ते मिक्सराक लावून गाळून घ्यायचे असतात नाहीतर. आणि ह्या मालवणी त्याच्यात खोबरा आणि हे त्या कढीत घालून ठेवलं आहे. हे कढीत घातलं आहे त्याचे लेंगे आणि नंतर त्याच्यामुळे
त्याच्यामुळे ते आता कांदे टोमॅटो घालून फोडणी दिले आणि जराशी वाफेवर शिजत ठेवलं लेंगे आणि हे जरा शिजू दे. त्याच्यानंतर सार, कारण त्या कोरल्याच्या सामार एक उकळी द्यायची नाही होती, उकळल्या का त्या सामारा फुटतात. जरा ते शिजून ठेवल्यानंतर खोबरं आणि ते सार पाणी काढलेलं आहे याचं ते घातलं आणि असं बनवलं. मग याला असं ढवळत राहायचं, थोडं उकळी यायला द्यायची नाही म्हणून. हे बघा बनवला आता. नंतर हे झालं माशाचं टिकला आणि कारल्याची आमटी सोबत जेवण. नंतर आम्ही सगळीजणं जमा जेवलो. सगळीजणं बसलो आणि जेवलो. असे सगळेजण आम्ही जेवून बसलो. दुपारी जेवलो सगळीजणं सोबत बसान, कारण आज माशाने कोरले होते. चला बाय बाय, व्हिडिओ नक्की बघा.